अभी तक इस मामले में कोई जानकारी नहीं है, हो सकता है ये पार्टी का अंदरूनी मामला है। जी, उन्होंने जो बताया है कि उनकी पक्ष का ये डिसीजन होगा और बीजेपी का भी दबाव रहा होगा क्योंकि वहां पे सरकार में यूटी में वो लोग साथ में काम कर रहे हैं। तो अगर सुनेत्रा जी ये जिम्मेदारी संभालेंगी उनके पति के जाने के बाद, तो महाराष्ट्र में पहली डेप्यूटी महिला चीफ मिनिस्टर बनेंगी। मैं तो उसका स्वागत करती हूं और मैं उम्मीद करती हूं, वो मेरी राज्यसभा मेरे साथ राज्यसभा में रही हुई हैं, मैं उम्मीद करती हूं कि महाराष्ट्र के लिए जो अजीत पवार जी का विजन था, जो उनकी सोच थी और जो कमिटमेंट था, वो पूरी तरीके से सुनेत्रा पवार जी अपने इस नए रोल में उसमें भागीदारी निभाएंगी और महाराष्ट्र को प्रगति और उन्नति की तरफ लेकर चलेंगी। तो इतना 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 बड़ा आघात हुआ है, इससे बाहर सुनेत्रा वहिनी को निकलना नामुमकिन के बराबर है। लेकिन हमारा प्रयास ये है कि पार्टी की कमान किसी न किसी को देनी चाहिए और हमको ऐसे लग रहा है कि सुनेत्रा वहिनी ही उसके लिए आज संभाल सकती है, क्योंकि चुनाव कुछ रुकने वाले नहीं है। स्थानिक स्वराज चुनाव जो है 7 तारीख को उसको वोटिंग की डेट फाइनल हो गई है। जितने भी उम्मीदवार अजीत दादा ने खड़ा किए, उन्हीं को चुनाव में जीतने के लिए दादा घूम रहे थे और उसी दरमियान ये अपघात हुआ है। तो आज की डेट में वो जो कार्यकर्ता है, वो जो उम्मीदवार हमारे खड़े हैं, वो हवालदिल हो गए कि उनको कुछ भी समझ में नहीं आ रहा है। तो उनको भी दिशा देना, उनको संभालना एक प्रकार की जिम्मेदारी दादा की थी, अब सुनेत्रा वहिनी ने वो लेने को। पवार यांची गटनेतेपदी निवड होईल आणि आज सायंकाळी 5 वाजता त्यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी होतो। बघा, अशा बातम्या ज्या आहेत की महाराष्ट्राला नवीन महिला मुख्यमंत्री मिळते आहे, अशा बातम्या उपमुख्यमंत्री, अशा बातम्या मी ऐकतोय। अजित पवारांच्या दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचं नाव मी ऐकतोय, मला माहित नाही। आता शेवटी हे त्यांचं राजकारण आहे, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलायचं। पण अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्यानं दुःखातून सावरलेला नाही, एवढंच मी सांगू शकतो। त्याच्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातलं जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय, त्याच्यावरती इतर कोणी मत व्यक्त करण्याची ही वेळ नाही, ही अजिबात वेळ नाही। त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते आहेत, सुनील तटकरे राष्ट्रीय नेते आहेत, छगन भुजबळ राष्ट्रीय नेते आहेत, बरं का। असे असंख्य त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय नेत्यांची फळी आहे। आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे। त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहा घेणार आहे। अमित शहाने निर्णय घेतला असेल। रावसाहेब, आता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, शरद पवार असं म्हणतायत की मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही आणि त्यांच्या पक्षाचे नेते, मग त्यात काही प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे, अशा मंडळींनी हा निर्णय घेतला असा, पण त्यांना या बाबतीतली काही माहिती नाही। असं आहे की ते बरोबर बोलतात, तो एक स्वतंत्र गट आहे। अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे, त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्य, कोणालाच माहित नाही त्याविषयी ना, ते फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे। कारण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी नावं घेतली, तटकरे, पटेल, भुजबळ वगैरे, ते सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावर येऊन त्यांनी चर्चा केली फडणवीसांची, असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं। त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल। नाही, पण असं म्हटलं जातं आहे की या निर्णयामागे भाजप आहे आणि समजा 2 राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणानंतर शरद पवारांकडे पुन्हा या पक्षाची सूत्र जाऊ नये। मी तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही तोपर्यंत आम्ही या राजकीय विषयावरती बोलणार नाही। बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बोलणार नाही। भारतीय जनता पक्ष हे मड्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष, एवढंच मी सांगू शकतो। भारतीय जनता पक्षाला दुखवटा
दुःख या विषयाशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही. त्याच्यामुळे हे जे पक्ष आहे हे मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे पक्ष आहेत. पण ही वेळ याविषयी बोलण्याची नाही. शरद पवार यांनी पहिल्यांदा